सर अजून काही समस्या असतात. खास करून महिलांना खूप मोठे मोठे कानातले वापरल्यामुळे म्हणा किंवा काय की ते कान फाटतात. येस आणि शरीरावर गाठी असण्याचं पण प्रमाण असतं. येस येस. मग याच्यावर काय उपाय आहेत? फर्स्ट थिंग तर जे जुन्या काळामध्ये जे बायका आहेत, पहिलं जुनं जे आपण ओल्ड एज आपल्या आजी किंवा आई बघतो, त्यांचे असे मोठे मोठे हे झुबे असायचे, झुबे मोठे मोठे असायचे. कानातले. त्याच्यामुळं काय होते की ते तुमचं जे मसल आहे कानाचा, तो मसल त्याला त्या त्या इयर वजनाला तर afford ते नाही अफोर्ड नाही करत होते आणि ते हळूहळू ते तिथली स्किन डॅमेज होत होत तो जो मधला जो छिद्र आहे ते छिद्र मोठं मोठं होत ते पूर्ण कान फाटतात. आमच्याकडे असे पेशंट येतात की पूर्ण कान फाटून येतात पेशंट, की सर याला काही करतात. आणि आजकाल असं झालं आहे की त्याला पार्लरमध्ये काहीतरी ते जसं स्टिकिंग करतात किंवा टेम्पररी ट्रीटमेंट देतात, तसं त्याच्यामध्ये उपाय होत नाही. कारण बरं. की पार्लरमध्ये त्यांनी स्टिक लावतात काहीतरी, काही वेळेस ते 1-2 महिने राहते, काही वेळेस ते निघते. पण त्याला प्रॉपर इयरलोब सर्जरीज म्हणतो. इयरलोब सर्जरीद्वारे ते 100% रिकवर होते. आम्ही जे फाटलेले कान आहेत त्याला पूर्ण साईडनं स्किन काढून त्या दोन्ही जॉईन करतो, समोरून पाठीमागून टाके देतो. 10 दिवसाच्या नंतर टाके काढायचे आणि त्याच्या बाजूला आम्ही इयर पिअर्सिंग करून सुद्धा देतो. म्हणजे प्रॉपर कुठं करायचं इयर पिअर्सिंग ते पण महत्त्वाचं आहे. जिथं तुम्ही फाटलेलं आहे, जिथं आपण प्रोसिजर केली तिथं पुन्हा केलं तर पुन्हा ते डॅमेज होते. त्याच्यामुळे थोडंसं साईडला आम्ही तिथं मार्किंग करून त्यांना इयरलोब रिपेअर करून देतो. दुसरी गोष्ट म्हणजे जे गाठी सांगितल्यात, शरीरावरच्या वेगवेगळ्या गाठी असतात. जसं चेहऱ्यावर सिबॅसियस सिस्ट म्हणतो आपण, असे सिस्ट असते, जे गाठ असते त्याच्यामध्ये व्हाईट मटेरियल निघते. काही वेळेस ॲक्नेची गाठ असते, जी पिंपल्सची मोठ्या मोठ्या गाठी येतात. ते फोड म्हणूया फोड म्हणता येत नाही, कारण की त्याच्यामध्ये सॉलिड मटेरियल असते. फोडमध्ये तुमचं पू असते किंवा थोडंसं लिक्विड मटेरियल असते, जे तुमच्या मेडिसिननं कमी होते. जे ॲक्ने मेडिसिननं कमी होतात, पण काही वेळेस जेव्हा सिस्ट ते बनलेली असते त्यावेळेस वी नीड अ प्रोसिजर. आपल्याला त्याला ऑपरेट करून तिथली मधली गाठ काढावं लागते. आणि सिबॅसिस सिस्टमध्ये सुद्धा ते गाठ आपण व्यवस्थितप्रमाणे विदाऊट एनी साईड इफेक्ट त्याला ऑपरेट करून काढू शकतो. आणि शरीरावरच्या जे गाठी आहेत आपण त्याला लायपोमा म्हणतो, जे चरबीच्या गाठी असतात आणि छोट्या छोट्या सगळीकडे काही लोकांना चेहऱ्यावर असतात, काही लोकांना शरीरावर असतात. ते सुद्धा प्रोसिजरद्वारे एकदम व्यवस्थित ते गाठी काढता येतात. फक्त त्याला प्रोसिजर जी आहे तुम्ही तीच प्रोसिजर ऑपरेट थ्रूच होते. ते मेडिसिन त्याच्यामध्ये लागू होत नाही. चरबीच्या गाठीमध्ये किंवा पण सक्सेसफुल आहे 100% आणि सक्सेस सुरक्षित आहे. सुरक्षित आहे.